नमस्कार, मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मज्जा पिंकच्या द ग्रेट भारतीय किचन मध्ये। हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख। तर आज मी बनवणार आहे कोल्ड सँडविच। ब्रेड हातात घेतला की मला एक गोष्ट आठवते आणि ती ही अगदी गमतीदार आहे। म्हणजे आमच्या घरात ना एक नियम होता की सकाळी जो उठेल ना तो ब्रेड टोस्ट बनवून ठेवेल। मला वाटतं माझ्या घरी हा नियम आहे, तो तुमच्या घरी नक्कीच कुठचा तरी तर नियम असणार। ब्रेड म्हणजे काय? फक्त पीठ आणि ईस्ट नाही, ब्रेड म्हणजे काहींच्या आळशीपणाचं इन्स्टंट सोल्युशन। पण मजेशीर गोष्ट काय माहितीये का तुम्हाला? ब्रेड भारतात आला ब्रिटिश लोकांबरोबर। तेव्हा लोक म्हणायचे हे काय फुगलेलं पांढरं लुसलुशीत, जशी काय भाकरीच आहे वेगळी काहीतरी। आणि मग अफवा पसरली, यात काहीतरी गोंधळ आहे, परदेशी फॅट घातलंय वाटतं। म्हणूनच सुरुवातीला भारतीय ब्रेड खात नव्हते। पण मग एक दिवस एका पारशी बेकरीवाल्याने मुंबईमध्ये फ्रेश ब्रेड बनवायला सुरुवात केली। काही लोकांनी चाखला, आवडला आणि दुसऱ्यांना पण दिला आणि ब्रेड घरात आला। हळूहळू ब्रेड झाला स्टुडंटची आशा, आईची सुटका आणि बजेट किचनचा हिरो। आणि सँडविच, सुरुवातीला सँडविच मध्ये फक्त ब्रेड बटर, मग बटर मध्ये जॅम आला, मग जॅम मध्ये कुकुंबर आलं, मग चीज आला, मग सॉसेस आले आणि एक वेळ अशी आली की सँडविच कधी स्नॅक्स, कधी ब्रेकफास्ट आणि कधी डिनर बनला। आज सँडविच म्हणजे रेसिपी नाही, तो एक मूड आहे। तर चला तर आज बनवूया कोल्ड सँडविच। कोल्ड सँडविच बनवायला लागणारं साहित्य आहे मीठ, चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर आपण चीज घेतलंय, काळं मिरी पावडर, दही घेतलंय आणि ते घट्ट आहे, कोबी किसलेला आहे, कांदा बारीक चिरून, गाजर, कोथिंबीर आणि ब्रेड। तर आता सुरुवात करायची। एकदम सोपं असं हे कोल्ड सँडविच आहे। आपल्या घरात सगळे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतं। तर आता आपण सुरुवात करूया। बाउल घेऊया इथे। आपण आधी हे घट्ट दही घ्यायचे। दही मी फडक्यामध्ये बांधून ठेवलं होतं, अगदी चाळणीत तुम्ही घालून ठेवलं 4-5 तास तरी होतं। हंग कड म्हणतात ह्याला। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घेऊया थोडीशी काळी मिरी पावडर, 1/4 टीस्पून, जास्त नाही कारण मग कधी कधी ते तिखट होतं। त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, तेही 1/4 टीस्पून। तुम्हाला जर तिखट जास्त आवडीचं असेल तर तुम्ही घालू शकतात, पण ते जे बेताचंच बरं जरासं। त्याच्यानंतर सॉल्ट चवीप्रमाणे। सॉल्ट घालताना एक विचार करायचा आहे की आपण चीज घालणार आहोत, त्यामुळे थोडंसं आधी कमी घालायचंय। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाज्या घेतलेल्या आहेत। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धा कांदा घेतलेला आहे। आता इथे कसं काय, तुम्हाला जसं किती करायचं असतील ना त्याच्यावर डिपेंड्स असतं। कोबी घेतलाय साधारण 2 टेबलस्पून, बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर, माझा आवडीचा विषय आणि सगळ्यांनाच आवडते, कोणाकोणाला नसेल आवडत तुम्ही नाही घातलं तरी चालणार। 1 टेबलस्पून गाजर घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये चीज किसून घालणार आहोत। आणि हे सँडविच कसं आहे माहितीये का, लहान मुलांच्या पोटात जाण्यासाठी एकदम एक नंबर आहे। कारण का भाज्या खात नाहीत, गाजर नको, कोबी नको, सिमला मिरची नको, तर ह्याच्यात तुम्ही सिमला मिरची बारीक चिरून घालू शकतात किंवा तुम्ही कॉर्न उकडून ते हाफ क्रश करून घेऊ शकतात। अजून एक चीज घालते म्हणजे मुलं पटापट खातात। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी बारीक चिरून कसुरी मेथी घातली ना तरी ती छान लागते। तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही प्लेन मध्ये गेल्यावरती कधी कधी सँडविच मागवतात, ते कसं आवडीने खातात ना, पण त्याच्यापेक्षा ह्याला चव फार छान असते आणि मुलं अगदी आवडीने खातात। त्यामुळे चीज भरपूर घाला। आणि तुम्हाला लक्षात आलंय का, कुठे इथे गॅस नाहीये मगाचपासून। म्हणजे असं नाहीये की कंटाळा करायचा नाही, घरातले फ्रीज मधले पटापट भाज्या असतात त्या काढायच्यात, बारीक बारीक चिरायच्यात आणि मस्तपैकी सँडविच बनवायचंय, कारण गॅस पेटवायची गरज नाहीये। तर आपलं हे चीज किसून झालेलं आहे। आता आपण हे मिक्स करूया। आता हे छान मिक्स करून घ्यायचे। मी अगोदर मिक्स का केलेलं आहे आणि ब्रेडच्या कडा काढायच्या मी बाजूला का ठेवलेलं आहे, कारण मिक्स केलं की आपण मीठ वगैरे घातलं असल्यामुळे त्याला थोडं स्लाइटली भाज्यांमुळे वगैरे पाणी सुटणार आहे आणि ते छान आपल्याला लावता येणार आहे। आणि इथे बघा मी बटर नाही वापरले, म्हणजे अगदी काही तुम्हाला जास्त व्यायाम करायची गरज नाहीये, थोडंसं करा व्यायाम तुम्ही। आता आपण हे ब्रेडला लावून घेऊया।
मला इथे एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की बर्थडे पार्टी असेल लहान मुलांची किंवा गेट टुगेदर असं मोठ्यांचंही असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे काय करायचं, सँडविचेस करायचे, मस्लिन क्लोथ घ्यायचं, घट्ट पाण्याने पिळायचं, त्याच्यामध्ये हे बांधून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि मग सर्व करायचे. एकदम छान लागतात. आता ह्याच्यावरती एक ब्रेड आणि ह्याच्यावरती एक ब्रेड आणि आता मस्तपैकी आपण कट करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपले सँडविच तयार आहे. सॉस बरोबर तुम्ही खा किंवा नुसते खाले तरी खूप सुंदर लागतात. कारण मी कधी पण सॉस का वापरत नाही ना, कारण त्यातल्या ज्या टेस्ट असतात, ते जे फ्लेवर्स आहेत ना, ते आपला त्याचा आस्वाद घेत घेत मस्त खायचं असतं सँडविच. छान अशी सर्विंग प्लेट आहे, सॉस आहे आतमध्ये. आता आपण ह्याला मस्तपैकी असं ठेवूया. क्या बात है. तयार आहेत आपले कोल्ड सँडविच. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही, ती एक आठवण, परंपरा आणि प्रेम आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे. तर ग्रेट भारतीय किचन हे फक्त किचन नाहीये, ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख. मी अर्चना घेते तुमचा निरोप. भेटूया पुढच्या भागामध्ये.